लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या 2 गटांमध्ये राडा झाला, मारामारी झाली, शिवीगाळी झाली। त्याच छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये मी उभा आहे। गेली अनेक वर्ष जेव्हापासून शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून एकेपानं राहणारे शिवसैनिक आज मात्र एकमेकांच्या समोर येऊन जोरदार भिडले, शिवीगाळ झाली। लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आजी माजी शिवसैनिकांमध्ये लढाई आहे। 4 टर्म खासदार म्हणून राहिलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे तर दुसरीकडे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे। प्रचार गेली 3 आठवड्यापासून जोरदार सुरू होता। अत्यंत शांततेनं व्यवस्थितपणे सगळं सुरू होतं, मात्र आज शेवटच्या दिवशी त्याला गालबोट लागली। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये सकाळी 10 वाजता एका रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली, तर 11 ते 12च्या सुमारास दुसऱ्या रॅलीला पोलिसांनी परवानगी दिली। ही परवानगी देत असताना पोलिसांनी इथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला पाहिजे होता, पण तो ठेवला नाही। काही मोजके पोलीस इथं होते। त्याच दरम्यान मी जिथे उभा आहे त्या बाजूला चंद्रकांत खैरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक उभे होते, तर तिकडे संदीपान भुमरे भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते उभे। कार्यकर्ते हळूहळू वाढायला लागले आणि घोषणाबाजी सुरू झाली। घोषणाबाजीनंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। इकडच्या बाजूला मशाल होत्या, तिकडच्या बाजूला शिवधनुष्य होतं, कमळ होतं, मनसेची झेंडे होते आणि अशा पद्धतीने एकमेकांसमोर हे कार्यकर्ते आल्यानंतर वादविवाद सुरू झाले। सुरुवातीला घोषणाबाजी आणि त्यानंतर कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर इथं पैठण गेटकडे रस्ता जातो त्या बाजूला एकत्र आले आणि मग सुरू झाली झटापट। सुरुवातीला शिवसेनेच्या 2 गटामध्ये झटापट सुरू झाली, त्यानंतर त्याच्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले, मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले आणि मग जोरदार हमरीतुमरी आणि काही वेळातच हाणामारी सुद्धा झाली। प्रसंगी काही 2-4 पोलीस होते, त्या पोलिसांनी दोघांनाही बाजूला केलं, पण हा वाद काही शांत झाला नाही। याच बाजूला मनसेच्या वतीनं नोटा दाखवण्यात आल्या, कारण शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते असं म्हणत होते मनसे मनसे अशा घोषणा उत्तर देताना ते 200-200च्या नोटा दाखवल्या। हे काहीचं चित्र इथं दिसलं। त्यानंतर स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इथं आले। त्यांनी तर हातात 2 बाटल्या दारूच्या दाखवल्या की आम्ही दारूचा प्रचार करतोय, दारू दाखवतोय, तुम्हाला काय आक्षेप आहे। चंद्रकांत खैरे आले, त्यांनी दातोट खाऊन आपला संताप व्यक्त केला। दुसऱ्या बाजूला अतुल सावे हे युतीचे मंत्री सुद्धा होते, त्यांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांनी परवानगी दिली आणि आम्ही ही रॅली काढणार आहोत। त्यानंतर संदीपान भुमरे आले, संजय शिरसाट आले। हा सगळा जवळपास तासाचा जो गोंधळ होता तो छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये दिसून आला। क्रांती चौक हा महत्वाचा मुख्य चौक आहे, जिथे 4ही बाजूला वाहतुकी सातत्यानं वर्दळ असते। त्या 1 तासामध्ये वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। परवा दिवशी मतदारांसमोर जाऊन मतदान मागायचंय, पण आजच या दोघांचा राडा म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी नेते कार्यकर्ते यामध्ये जोरदार राडा झाला, हाणामारी झाली। सुदैवानं पुढचा प्रसंग टळला। दोन्ही रॅली, एक रॅली पैठण गेटकडे गेली तर दुसरी रॅली रेल्वे स्टेशनकडे गेली। अनर्थ टळलेला आहे, मात्र या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट भिडले आणि ते भिडणारे 2 गट होते गेली अनेक वर्ष, जिथं हा बालेकिल्ला उभं करण्यासाठी संघर्ष केला। त्या संघर्षाचे साक्षीदार त्यामध्ये सहभागी झालेले शिवसैनिक कार्यकर्ते होते, ते मात्र आज निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांसमोर उभे टाकून एकमेकांना चांगले भिडले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।